1 किलो 1.5 किलोच्या वरती आहेत एकदम क्वालिटी. हे मासा तिथं पहिला मासा सापडला आपल्याला. अरे हे जर हे घर आहे मित्राचं पूर्ण जंगलात. आसपास सगळा जंगल एरिया आहे. आता पोहोचलोय आपण जस्ट. आणि हे डोंबले आहेत हे लावायचे आपण. मासे पकडायचेच आहे. आज आलोय मित्राच्या गावी. तर त्याने बोलवलं कोंड उपसायला. म्हणजे पारंपरिक पद्धत आहे. मे महिना एप्रिलमध्ये जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ओढ्याला बांध घालतात आणि जेवढं ओढ्यामध्ये पाणी असतं ते सगळं उपसायचं आणि त्यामध्ये जे राहिलेले मासे असतात त्यात तुम्हाला वाम किंवा डोकळे वगैरे भेटतात. आपल्यासोबत मित्र आहेत 5-6 जण आणि मी पहिल्यांदा हा अनुभव घेतो. मजा येणार असं वाटतं. एक्सायटेड आहे. बघूया काय काय भेटतं आपल्याला. लास्टला समजेल. ही कोंड उपसायची आहे एका साईडला बांध घालून. आता बांध घालायला चालू केलाय. मी आता फक्त खाली बेसची दगडं लावलेत आणि याच्यावरती माती लावून एवढ्या हाईट वरती आपण पाणी अडवणार आहे. On the track, pop, tail, play, free, six, on the bucket, yo, beat, be my, be my, हा हे दोन आहेत हे इथे दाखव. एक आहे. मासे सापडायला सुरुवात झाल्या. या पानांमध्ये मासे हे बघा. इकडे दे 2 मिनिटं. घे मोठा मासा आहे नाही जाणार थांब. 2 घुसाला 2 आहेत. नाही आत का इथे दगडाचं मासा थोडी जर डोळे थोडी ते काय तिकडे घेऊ नको दिप्या. काय अरे इकडे उडू नका. पाणी बाहेर उडू. आता बाहेर मोठा पीस आहे. नाही जात नाही. थांब. आता उठ हे पाणी उडत विंदा उठ परत पाय उडल. वळाचा मासा विंदा हे कुठला टाकला. हे विंदा उठ की उठतो तुझी तू बरोबर डोकरे का नाही वळाचा. त्या साईडला एक बांध घालून आम्ही तिकडचा मासे पकडलेत छोटे. आता इथे एक बांध घालायचा बरोबर मधोमध आणि इथलं पाणी बाहेर टाकणार आहे. दगड देतो जा माहिती फुली आहे त्यामुळे मोठी दगड लावलेत. आता याच्यावर पाला आणि माती पूर्ण पॅक करून घेणार. सील पॅक. बांध 1.5 फुटापर्यंत म्हणजे एवढा बांध आहे. एवढा घालून झाला म्हणजे एवढं पाणी आपल्याला उपसायचं. 10-20 मिनिटं तरी लागणारच आहेत. आणि आता आम्ही उपसायला चालू करतो. चला. एवढी कोंड उपसली आणि एवढे मासे भेटलेत सध्या तरी. चलो आता त्या जागेवर जायचं आपल्याला जिथे हिरवं दिसतंय. तिथे एक ओढा आहे. तिथे जाऊन आपल्याला मासे पकडायचे. चल दुसऱ्या जागेवर चाललेलो आणि समोर गवरेड आहे.
बॅकपॅकमध्ये आमचं जेवण आहे. स्नॅक्स घेऊन बॅकपॅकमध्ये चाललोय आणि बॅकपॅक उचलण्याची जबाबदारी सिद्धूने गेली. सिद्धू फेज दाखव. लोळल्यात वागायचं नाही. डुकराची पाय आहेत. पाय आहे तिथे डुकराची. डुक्कर लोळलं इथं चिक्कर करून. And on the track, pop, till, play, crazy. On the bumpy, till, beat, be my demo. बांध आपले दोन्ही साईडला बांधून झालेत. ह्या साईडला बांध घातलाय आणि या साईडला असा बांध घातलाय. कपड्यावर ठेव. असा बांध घातलाय. तर एवढे ह्या पाण्यातले सगळे मासे आपले. येते ना इकडे. मी मारत बसून रे. एवढ्या साईजचे मासे भेटायला चालू झालेत. तरी भरपूर मासे भेटले पिशवीमध्ये. दाखवते पिशवी खोल. पिशवी खोल. हो इल्ली. मासे वगैरे पकडून झालेले आहेत आणि आता निघतोय. चला मासे पकडून आलो. आता झालंय सगळं. त्यांना मित्र विचारून घ्या कसं कसं वाटलं. तुला कसं वाटलं भावा? खतरनाक अनुभव. तुम्हाला सर? पहिल्यांदा गेलतो, चांगला वाटला. एक नंबर वाटला. एकदम क्वालिटी. मासे पण भरपूर गावले भाई. तुमचं मत काय? जरासं कष्ट करायला लागलं खरं मासे गावती तसं लय भारी वाटले. तुमचं सर? नाही माझं पण त्याच्यासारखं. सेम आहे सेम आहे सेम आन्सर. चला भरपूर गावले. हा जाऊन बघायला पाहिजे आपल्याला. आता गेल्यानंतर मासे बघूया किती गावलेत आपल्याला. चला चला चला. या पिशवीत मासेच आहेत काय म्हणून तुम्ही घेतलाय का? हो. ते कपडे का असे का झाले? कपडे म्हणजे जरा आता मासे धरताना चिखलातून जायला. इस्त्री मोडली तुमची. सगळंच मोडलंय. चला चला चला. नाही चांगला अनुभव होता आणि मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलाय. पहिल्यांदा अनुभव आहे माझा. मस्त वाटलंय. जरा असं काम करायला लागलं भरपूर. माती खाण्याला लागली, बांध घालायला लागले आणि ओव्हरऑल सगळं चांगलं होतं. मासे पण भरपूर भेटलेत. मासे आता आपण चेक करायचे किती सापडलेत आपल्याला. टोपात होतायचे सर. होताला घ्या. आणि जास्तीत जास्त आता आहेत वळाचे मासे. हे वळाचे मासे आणि खवले आहेत. छोटे छोटे टायगर फिश. ह्याला इकडे तामोशी म्हणतात. हे नाही दाखवतो. ह्याला तामोशी म्हणतात. तामोशी. 3 प्रकारचे मासे सापडले त्यात आपल्याला. मस्त दाडका तांबोशी. ते वळाचे. हे वालेला मासा करकरीत गरम गरम.